नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर. या कथेचे मागील 17 भाग नक्की ऐका. आज पाहूयात भाग 18. खन्ना आणि गोविंदी यांच्यात पटत नव्हतं. का पटत नव्हतं सांगणं कठीण आहे. ज्योतिषांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ग्रहमानात काही विरोध आहे. खरं तर विवाहाच्या वेळी ग्रह नक्षत्र यांचा मेळ होतो आहे की नाही हे अगदी बारकाईने बघितलं गेलं होतं. कामशास्त्राच्या हिशेबाने त्यांच्यातील बेबनावाचं काहीतरी रहस्य असणार. मनोवैज्ञानिक दुसरं एखादं कारण शोधू शकतात. आम्हाला एवढंच माहीत आहे की त्यांचं पटत नाही. खन्ना धनवान आहेत, रसिक आहेत, मिळून मिसळून वागणारे आहेत, चांगले शिकलेले आहेत. नगरातील काही महत्त्वाच्या प्रतिष्ठित लोकांमध्ये त्यांचीच गणना होते. गोविंदी जरी अप्सरा नसली तरी रूपवती नक्कीच आहे. गवाळ रंग, लाजरे डोळे, जे एकदा समोर बघून मग खाली वळतात. गालावर लाली नाही पण मार्दव आहे. गात्र कोमल, सुडोल बांधा, गोल वळणदार बाहू, चेहऱ्यावर एक प्रकारची अरुची, त्यात काहीशी गर्वाची छाया आहे. जशी काही संसारातील व्यवहार आणि व्यापार यांना तुच्छ समजते आहे. खन्नांकडे विलासाच्या वरवरच्या साधनांची कमतरता नाही. उत्तम बंगला आहे, उत्कृष्ट फर्निचर आहे, चांगल्या दर्जाची कार आहे आणि पैसा तर अपार आहे. पण गोविंदीच्या दृष्टीने या सगळ्याला काही मूल्य नाही. या साऱ्या सागरात पडून ती तहानलेली आहे. मुलांचं पालन पोषण, घरातील छोटी मोठी कामं हेच तिचं सर्वस्व आहे. ती या सगळ्यात इतकी गुंतलेली असते की भोगविलासाकडे तिचं लक्षही जात नाही. आकर्षण ही कोणती गोष्ट आहे, ती कशी उत्पन्न होऊ शकते याबद्दल तिने कधी विचारच केला नाही. ती पुरुषांच्या हातातलं खेळणं नाही व त्यांच्या भोगाची वस्तूही नाही. मग आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न का करायचा? जर पुरुष तिचं खरं सौंदर्य जाणून घेण्याइतका डोळस नाही आणि सुंदर स्त्रियांच्या मागे मागे फिरत असेल तर ते तिचं दुर्दैव आहे. ती त्याच प्रेम आणि निष्ठेने पतीची सेवा करते. द्वेष आणि मोह यासारख्या भावनांवर जसा काही तिने विजय मिळवला आहे. ही अपार संपत्ती तर जशी काही तिच्या आत्म्याला तुडवते. हे अवडंबर आणि पाखंड यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिचं मन सतत लालचावलेलं असतं. आपल्या साध्या सरळ स्वाभाविक जीवनात ती किती सुखी राहू शकली असती याचं स्वप्न ती रोज बघायची. मग मालती तिच्या मार्गात बाधा का आणते? वेश्यांचे मुजरे का होतात? हा संदेह, कृत्रिमपणा, अशांती तिच्या जीवनपथावर काटा बनून का येतात? सुरुवातीला ती जेव्हा बालिका विद्यालयात शिकायची तेव्हा तिला कविता करण्याचा रोग लागला होता. ते दुःख आणि वेदना हेच जीवनाचे तत्त्व होते. संपत्ती आणि विलास एवढ्यासाठीच होते की त्यांची होळी पेटवली जावी. कारण याच गोष्टी माणसाला असत्य आणि अशांती यांच्याकडे घेऊन जातात. ती अजूनही अधूनमधून कविता रचते, पण ऐकवायची कोणाला? तिची कविता म्हणजे कल्पनेचे उड्डाण नव्हते. तिच्या एक एक शब्दात तिच्या जीवनाची व्यथा आहे. गोठलेल्या आसवांचा जाळ भरलेला आहे. अशा एखाद्या प्रदेशात जाऊन बसण्याची इच्छा तो खोटेपणा आणि वासनेपासून दूर असेल तिथे ती आपल्या शांत झोपडीत सरळ आनंद उपभोगू शकेल. खन्ना जेव्हा कविता बघत तेव्हा तिची चेष्टा करत, कधीकधी फाडून फेकतसुद्धा. संपत्तीची ही भिंत दिवसेंदिवस उंच उंच होत होती आणि या दाम्पत्याला एकमेकांपासून वेगळं करत चालली होती. खन्ना आपल्या ग्राहकांबरोबर जितका गोड वागायचा आणि नम्रतेने बोलायचा तितकाच तो घरात कडवट आणि उद्धट होता. रागाने गोविंदीला नेहमीच अपशब्द बोलायचा. सभ्यता त्याच्या दृष्टीने दुनियेला ठकवण्याचं साधन होती, मनाचा संस्कार नव्हे. अशावेळी गोविंदी आपल्या खोलीत जाऊन रात्र रडत असे आणि खन्ना दिवाणखान्यात मुजरे ऐकत, नाहीतर क्लबमध्ये जाऊन दारू पीत राहायचे. पण इतकं सगळं असूनही खन्ना तिचं सर्वस्व होते. ती दलित आणि अपमानित होऊनही खन्नांची बायको होती. खन्ना तिचं सर्वस्व होते. ती त्यांच्याबरोबर भांडेल, रडेल, जळेल, पण त्यांचीच राहणार होती. त्यांच्यापासून वेगळ्या जीवनाची ती कल्पनाही करू शकत नव्हती. आज मिस्टर खन्ना कुठल्या माणसाचं तोंड बघून उठले होते कुणास ठाऊक. सकाळी वर्तमानपत्र काढलं तर त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकचा दर उतरला होता. त्यात त्यांची कितीतरी हजारांची हानी होत होती. साखर कारखान्यातील मजुरांनी संप पुकारला होता. दंगा माऱ्यापर्यंत वेळ आली होती. नफ्याच्या आशेने चांदीची खरेदी केली होती.
पण तिचा तर आज जास्तच खाली आला होता. रायसाहेबांसोबत जो व्यवहार होणार होता त्यात त्यांना फायद्याची आशा होती, पण तो काही दिवस लांबणीवर पडेल असं दिसत होतं. रात्री जरा जास्तच पिल्यामुळे डोकं जड झालं होतं आणि अंग मोडून आलं होतं. इकडे शोफरने गाडीच्या इंजिनात काही खराबी झाल्याचं सांगितलं. तिकडे लाहोरमध्ये त्यांच्या बँकेवर दिवाणी दावा लावल्याचा समाचार आत्ताच मिळाला होता. मनातल्या मनात वैतागत ते बसले असतानाच गोविंदने येऊन सांगितलं, भीष्मचा ताप अजून उतरला नाही, एखाद्या डॉक्टरला बोलवा. भीष्म त्यांचा सगळ्यात लहान मुलगा. जन्मापासूनच अशक्त होता तो, त्यामुळे त्याची रोज काही ना काही तक्रार असायची. आज खोकला आहे, उद्या ताप, कधी सर्दी, कधी जुलाब. 10 महिन्यांचा झाला पण दिसत होता 5-6 महिन्यांएवढा. खन्नांची धारणा होती की हा मुलगा वाचणार नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीत ते उदासीनच होते. पण गोविंदीचं मात्र अन्य मुलांपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम होतं. खन्नाने वडिलांची माया दाखवत म्हटलं, मुलांना औषधांची सवय लावणं चांगलं नाही आणि तुला औषध पाजण्याची वाईट खोड आहे. जरा काही झालं की बोलवा डॉक्टरला. आणखी एक दिवस वाट बघूयात. आज 3रा दिवस आहे, कदाचित आपला आपणच उतरेल. गोविंदी म्हणाली, 3 दिवस झाले, ताप उतरला नाही. घरगुती औषधोपचार करून दमले. ठीक आहे, बोलावतो. खन्ना म्हणाले, कोणाला बोलावू? डॉक्टर नागना बोलवा. ठीक आहे, त्यांना बोलावतो. पण एक लक्षात ठेव, नाव झाल्याने कोणी चांगला डॉक्टर होत नाही. नाग फी किती का घेईना, त्याच्या औषधाने कोणी बरं झालेलं नाही ऐकलं. तो रोग्याला स्वर्गात पाठवण्याबद्दल प्रसिद्ध आहे. मग कुणाला हवं असेल त्याला बोलवा. मी डॉक्टर नाग अशासाठी म्हटलं की ते अनेकदा येऊन गेले आहेत. मिस मालतीला का बोलावू नये? तिची फी पण कमी आहे आणि लहान मुलाची प्रकृती जेवढी लेडी डॉक्टर चांगल्या तऱ्हेने समजू शकेल तेवढा पुरुष डॉक्टर समजू शकणार नाही. गोविंदी मत्सरग्रस्त होत म्हणाली, मी तिला डॉक्टर मानत नाही. खन्नाने तिच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने बघत म्हटलं, मग ती इंग्लंडला काय गवत काढायला गेली होती आणि आज हजारो लोकांना जीवनदान देत आहे, ते काही उगीच असेल? माझा तिच्यावर विश्वास नाही. ती पुरुषांच्या हृदयाचा इलाज करत असेल, दुसरं कुठलं औषध तिच्याजवळ नाही. बस, ठणठणली. खन्ना गरजले. गोविंदीही ओरडू लागली. त्यांच्यामध्ये मालतीचं नाव आलं की शेवट भांडणात होणारच, हे ठरलेलंच. खन्नाने सारे कागद जमिनीवर फेकत म्हटलं, तुझ्या साथीने सगळं जीवन कडवट झालं. गोविंदने तीक्ष्ण स्वरात म्हटलं, मग मालतीशी लग्न करा, अजून काय बिघडलं? म्हणजे ती तयार झाली तर? तू मला काय समजतेस? हेच की मालती तुमच्यासारख्यांना गुलाम बनवून ठेवू इच्छिते, पती बनवून नाही. तुझ्या दृष्टीने मी इतका तुच्छ आहे? त्यांनी त्याविरुद्ध पुरावे देणं सुरू केलं. मालती त्यांचा जेवढा आदर करते तेवढा क्वचितच कुणाचा करत असेल. रायसाहेब आणि राजेसाहेबांच्या समोर उभीसुद्धा राहत नाही, पण माझी एक दिवस जरी भेट झाली नाही तरी लगेच तक्रार करते. गोविंदने हा पुरावा फुंकरीसारखा उडवला. ते यासाठी की तुम्हाला सगळ्यात जास्त आंधळा समजते, दुसऱ्यांना ते इतक्या सहजपणे मूर्ख नाही बनवू शकत. खन्नांनी प्रौढी मारली. इच्छा असेल तर ते आजसुद्धा मालतीशी विवाह करू शकतात, आत्तासुद्धा. पण गोविंदीचा मुळीच विश्वास नाही. तुम्ही 7 जन्म नाक रगडलत तरी ती तुमच्याशी विवाह करणार नाही. तुम्ही तिचे तट्टू आहात. ती तुम्हाला गवत खाऊ घालेल, कधीकधी तुमचं तोंड कुरवाळेल, तुमच्या पुठ्ठ्यावर हात फिरवेल, कारण की तुमच्यावर स्वार होता यावं. तुमच्यासारखे हजारभर बुद्धू तिच्या खिशात आहेत. गोविंदी आज जरा चढ्या आवाजात बोलत होती, जशी काही आज त्यांच्याशी लढण्याची तयारीच करून आली आहे. डॉक्टरांना बोलावणं हे केवळ निमित्त होतं. खन्ना आपली योग्यता, दक्षता आणि पुरुषत्वावर एवढा आक्षेप कसा सहन करणार? तुझ्या विचाराप्रमाणे मी बुद्धू आणि मूर्ख आहे. मग हे हजारो लोक माझ्या दाराशी नाक घासत का येतात? कोण राजा किंवा जमीनदार मला नमस्कार करत नाही? शेकडो लोकांना मूर्ख बनवले मी. हीच तर मालतीची विशेषता आहे. जो इतरांची सरळ वस्त्राने हजामत करतो त्याची हजामत ती उलट्या वस्त्राने करते. तू मालतीला किती का नावं ठेवेनास? तू तिच्या पायाची धूळसुद्धा नाहीस. माझ्या दृष्टीने ती वेश्यांपेक्षासुद्धा नीच आहे, कारण ती पडद्याआडून शिकार करते. दोघांनी आपापले अग्निबाण सोडले. खन्नाला गोविंदीने काही कटू शब्द ऐकवले असते तरी चाललं असतं, पण मालतीची तिने वेश्यांबरोबर केलेली घृणित तुलना
त्यांच्या सहिष्णुतेच्या पलीकडची होती. मालतीचा हा अपमान त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेरचा होता. दोघांनाही एकमेकांच्या नाजूक जागा माहिती होत्या. दोघांचेही घाव योग्य जागी बसले आणि दोघे जळफळून उठले. खन्नाचे डोळे लाल झाले. गोविंदीचं तोंड लाल झालं. खन्ना आवेशाने उठले. तिचे दोन्ही कान धरून जोरात खेचले आणि तिला जोरदार 3 थपडा मारल्या. गोविंदी रडत रडत आत निघून गेली. जरा वेळाने डॉक्टर नाग आले. सिव्हिल सर्जन डॉक्टर टॉड आले. भिषगाचार्य नीलकंठ शास्त्रीही आले. पण गोविंदी आपल्या मुलाला घेऊन आपल्या खोलीतच बसली. कोण काय म्हणालं, कोणी काय निदान केलं, तिला काही माहीत नाही. ज्या संकटाची कल्पना ती करत होती ते आज तिच्या डोक्यावर येऊन बसलं होतं. जसं काही खन्नांनी आज तिच्याशी असलेलं नातंच तोडून टाकलं. जसं काही तिला घरातून बाहेर काढून दार लावून टाकलं. जी रूपाचा बाजार मांडून बसली आहे तिची सावलीसुद्धा ती आपल्यावर पडू देऊ इच्छित नाही. तिने परोक्ष रूपाने तिच्यावर शासन करावं हे ती सहन करणार नाही. हे सहन होणार नाही. खन्ना तिचे पती आहेत. त्यांना समजवण्याचा तिला अधिकार आहे. त्याने मारलं तरी ती शिरोधार्य मानेल. पण मालतीचं शासन असंभव. पण मुलाचा ताप कमी होत नाही तोवर ती हलू देखील शकत नव्हती. स्वाभिमानाला देखील कर्तव्यापुढे झुकावं लागतं. दुसऱ्या दिवशी मुलाचा ताप उतरला. गोविंदीने एक टांगा मागवला आणि ती घरातून बाहेर पडली. जिथे तिचा इतका अनादर होतोय तिथे ती आता राहणार नाही. आघात इतका कठोर होता की मुलांचा मोहही दूर झाला. त्यांच्याबाबत तिचं कर्तव्य होतं ते तिने पूर्ण केलं आहे. जे राहिलं आहे ते करणं खन्नांचा धर्म आहे. हा या छोट्या मुलाला ती मुळीच सोडणार नाही. तो तिचा जीव आहे. या घरातून ती केवळ आपले प्राण घेऊन बाहेर पडेल. दुसरी कुठलीच वस्तू तिची नाही. त्यांचा दावा आहे ते तिचं पालन करतात. गोविंदीला दाखवून द्यायचं आहे की त्यांच्या आश्रयाबाहेर पडूनही ती जिवंत राहू शकते. तिघेही मुले बाहेर खेळत होती. गोविंदीच्या मनात आलं एकदा त्यांना कुरवाळावं. पण ती कुठे पळून जाणार नव्हती. मुलांना तिच्याबद्दल प्रेम वाटलं ते ती तिच्याकडे येतील. तिच्या घरी खेळतील. तिला वाटलं तर तीही मुलांना बघायला येईल. केवळ खन्नांचा आश्रय तिला घ्यायचा नाही आहे. संध्याकाळ झाली. पार्कमध्ये रोषणाई होती. लोक हिरवळीवर झोपून हवा खात होते. गोविंदी हजरतगंजकडून प्राणी संग्रहालयाकडे वळली तर तिला कारमधून समोरून मालती आणि खन्ना येताना दिसले. तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे बघून खन्ना काहीतरी बोलले आणि मालती हसली नाही. कदाचित हा तिचा भ्रम असेल. खन्ना मालतीपाशी तिची निंदा करणार नाहीत. पण ती किती बेशरम आहे. तिची चांगली प्रॅक्टिस आहे. घरचीही संपन्न आहे. तरीही आपल्याला विकत फिरते. प्राणी संग्रहालयात चारही बाजूने शांतता होती. गोविंदीनं टांगा थांबवला आणि मुलाला घेऊन हिरवळीकडे निघाली. पण 2-3 पावलं टाकताच चप्पल पाण्यात गेली. थोड्याच वेळापूर्वी हिरवळीला पाणी दिलं होतं. गवताखालून पाणी वाहत येत होतं. गडबडत मागे न फिरता तिने 1 पाऊल पुढे टाकलं आणि पाय चिखलाने भरले. तिने पायांकडे बघितलं. आता धुण्यासाठी पाणी कुठे मिळणार. तिची सारी चिंता गायब झाली आणि पाय धुवून स्वच्छ करण्याची नवी चिंता तिला सतावू लागली. तिचं विचारचक्रच थांबलं. जोपर्यंत पाय स्वच्छ होत नाही तोपर्यंत ती कसलाही विचार करू शकत नव्हती. एवढ्यात तिला गवतात लपलेला एक लांब पाईप दिसला. त्यातून पाणी वाहत होतं. तिने तिथे जाऊन पाय धुतले, हात धुतले, तोंड धुतलं, चप्पलही धुतली. ओंजळीत घेऊन थोडंसं पाणी प्यायली. पाईपच्या पलीकडच्या बाजूला सुकलेल्या जमिनीवर जाऊन बसली. उदास असल्यामुळे मरणाची आठवण लगेच आली. असं बसल्या बसल्या मेले तर टांगेवाला लगेच खन्नाला जाऊन सांगेल. खन्ना हे एकटाच खुश होऊन जातील. पण दुनियेला दाखवण्यासाठी डोळ्यांवर रुमाल धरतील. मुलांना तर खेळणी आणि नाटक सिनेमा आईपेक्षा जास्त प्रिय आहे. तिचं जीवन हे असं आहे. तिच्यासाठी 4 अश्रू ढाळणारही कोणी नाही. तिला ते जुने दिवस आठवले. तिची सासू जेव्हा जिवंत होती आणि खन्ना देखील असे बाहेर खाली नव्हते तेव्हा सासूचं प्रत्येक गोष्टीत चुका काढणं खटकायचं. आज मात्र तिला सासूच्या रागात स्नेहाचा रस मिसळलेला असल्याचं जाणवू लागलं. ती रुसली की सासू तिच्यावर माया करून तिची समजूत घालायची.
आज ती महिनोन्महिने रुसलेली का असेना, कुणाला तिची पर्वा आहे. एकाएकी तिचं मन आईजवळ जाऊन पोहोचलं. हाय, आज आई असती तर तिची अशी दुर्दशा थोडीच झाली असती. तिच्याजवळ बाकी काही का नसेना. स्नेहाने ओतप्रोत असलेली कूस तर होती, प्रेमपूर्ण पदर तर होता. त्यात तोंड खुपसून ती निदान रडली तरी असती. पण नाही, ती रडणार नाही. स्वर्गात त्या देवीला दुःखी बनवणार नाही. माझ्यासाठी जास्तीत जास्त जे करणं शक्य होतं ते तिने केलं. माझ्या कर्माची साथ देणं तिच्या हातात नव्हतं. आणि तिने का रडावं? ती आता कुणाच्या अधीन नाही. आपली गुजराण करण्याइतकं ती कमावू शकते. ती उद्याच गांधी आश्रमातील वस्तू घेऊन विकणं सुरू करेल. कसली शरम. फार तर लोक बोट दाखवून म्हणतील, ती चालली आहे ना ती खंडांची बायको. पण या शहरात राहायचं कशाला? कुठल्या तरी दुसऱ्या शहरात जाईन. तिथे मला कोणीच ओळखणार नाही. 10-20 रुपये कमावणं असं काय कठीण आहे. आपल्या घामाचं खाईन. मग कुणी माझ्यावर रुबाब दाखवू शकणार नाही. हे महाशय एवढ्यासाठीच इतकी मिजाज करतात की ते माझं पालन करतात. मी आता माझं पालन स्वतःच करेन. एवढ्यात तिला मेहता तिच्या दिशेने येताना दिसले. ती जरा गोंधळली. तिला यावेळी पूर्ण एकांत हवा होता. कुणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. पण इथेही हे महाशय आलेच. त्यावर आणि मुलगाही रडायला लागला. मेहताने जवळ येऊन विस्मयाने विचारले, आपण यावेळी इथे कशा आलात? गोविंदेनं मुलाला गप्प बसवत म्हटलं. आपण आलात तशीच. मेहता हसत म्हणाले, माझ्याबद्दल बोलूच नका. धोबी का कुत्ता, न घर का न घाट का. आण आम्ही मुलाला गप्प करतो. आपण ही कला कधी शिकलात? अभ्यास करू इच्छितो. त्याची ही परीक्षा होऊन जाईल. अच्छा, म्हणजे परीक्षेचे दिवस जवळ आले तर? ते माझ्या तयारीवर आहे. जेव्हा तयारी होईल तेव्हा परीक्षेला बसेन. छोट्या छोट्या पदव्यांसाठी आम्ही अभ्यास करून करून डोळे फोडून घेतो. ही तर जीवन व्यापाराची परीक्षा आहे. चांगली गोष्ट आहे. मीही बघते. आपण कोणत्या ग्रेडमध्ये पास होता? असं म्हणत म्हणत तिनं मुलाला त्यांच्या कडेवर दिलं. त्यांनी मुलाला कितीतरी वेळा वर उडवलं. तसा तो गप्प झाला. मुलांसारखी प्रौढी मारत म्हणाले, बघितलं कसं मंत्रांच्या जोरावर गप्प केलं. आता मी पण कुठून तरी लहान बाळ घेऊन येईल. गोविंदी चेष्टेने म्हणाली, मुलालाच आणाल की त्याच्या आईलासुद्धा? मेहतांनी काहीशा विनोदपूर्ण निराशेने मान हलवली. म्हणाले, अशी स्त्री काही कुठे मिळत नाही. का? मिस मालती नाही? सुंदर आहे, सुशिक्षित आहे, गुणवती आहे, मनमोहक आहे. आपल्याला आणखी काय हवं? मिस मालतीमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी मी माझ्या बायकोत बघू इच्छितो. गोविंदीनं या कुत्सिकपणाचा आनंद घेत म्हटलं, तिच्यात काय वाईट आहे? मला तरी कळू दे. भुंगे तर सारखे तिला घेरून असतात. मी तर ऐकतेय आजकाल पुरुषांना अशाच बायका आवडतात. मेहतांनी मुलाच्या तावडीतून आपल्या मिशांचं रक्षण करत म्हटलं, माझी बायको थोडी वेगळ्या प्रकारची असेल. ती अशी असेल की मी तिची पूजा करेन. गोविंदी आपलं हसू आवरू शकली नाही. मग आपण बायको नाही, एखादी प्रतिमा मिळवू इच्छिता? नाही नाही, अशी एक देवी या शहरात आहे. खरंच? मग मलाही तिला बघू दे आणि तिच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू दे. आपण तिला चांगलंच ओळखता. एका लखपतीची पत्नी आहे, पण विलासाला तुच्छ मानते. उपेक्षा आणि अनादर सहन करूनही ती आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही. मातृत्वाच्या वेदीवर ती आपलं बलिदान करते. तिच्यासाठी त्याग हा सगळ्यात मोठा अधिकार आहे. खरोखरच तिची प्रतिमा बनवून तिची पूजा करावी अशा योग्यतेची आहे ती. गोविंदेच्या हृदयात आनंदाच्या लहरी उठल्या. समजूनही न समजल्याचा अभिनय करत म्हणाली, अशा स्त्रीचं आपण कौतुक करता? मला वाटतं ती दया करण्यायोग्य आहे. ती आदर्श स्त्री आहे. आणि जी आदर्श स्त्री होऊ शकते ती आदर्श पत्नी होऊ शकेलच असं नाही. मेहता आश्चर्याने म्हणाले, आपण तिचा अपमान करताय. पण तो आदर्श या युगासाठी नाही. तो आदर्श सनातन आहे आणि अमर आहे. मनुष्य तो विकृत करून आपला सर्वनाश करून घेत आहे. गोविंदीचं मन प्रसन्न होत चाललं होतं. इतकी उत्फुल्ल ती कधीच झाली नव्हती. ज्यांच्याशी तिचा परिचय होता त्यात मेहतांचं स्थान सर्वात उंच होतं. त्यांच्या तोंडून ही स्तुती ऐकून तिला नशा चढू लागली होती. त्याच नशेत ती म्हणाली, चला मग
मला तिचं दर्शन घडवा. मेहतांनी त्या छोट्या बाळाच्या गालात तोंड लपवत म्हटलं, ती तर इथेच बसली आहे. कुठे? मला कशी दिसत नाही? त्या देवीशीच तर बोलतोय मी. गोविंदी जोरजोरात हसली. म्हणाली, आज मला बनवायचं ठरवलंयत वाटतं. का बरं? मेहता श्रद्धावनत होत म्हणाले, आपण माझ्यावर अन्याय करत आहात आणि माझ्यापेक्षा जास्त स्वतःवर अन्याय करत आहात. या दुनियेत असे खूप कमी आहेत ज्यांच्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यात एक आपण आहात. आपलं धैर्य, त्याग, शील आणि प्रेम अनुपम आहे. मी माझ्या जीवनात सगळ्यात मोठ्या ज्या सुखाची कल्पना करू शकतो ते म्हणजे आपल्यासारख्या एखाद्या देवीच्या चरणांची सेवा. ज्या स्त्रीत्वाला आम्ही आदर्श मानतो त्याची सजीव प्रतिमा म्हणजे आपण. गोविंदेच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. हे श्रद्धा कवच धारण करून ती कोणत्याही संकटांचा सामना करू शकेल. तिच्या रोमरोमातून जणू काही मधुर ध्वनी उमटत होते. आपल्या स्त्रीत्वाचा उल्हास दाबून ठेवत ती म्हणाली, आपण तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक का झालात? आपण खरं म्हणजे कवी व्हायला हवं. मेहता सहजपणे हसत म्हणाले, आपल्याला असं वाटतं का तत्त्वज्ञ न होताच कोणी कवी होऊ शकेल? तत्त्वज्ञान हा केवळ मधला दुवा आहे. आता आपण कवितेच्याच रस्त्यावर आहात. पण आपल्याला हेही माहीत असेल की कवीला कधी सुख नाही मिळत. ज्याला जग दुःख म्हणतं ते कवीसाठी सुख असतं. धन आणि ऐश्वर, रूप आणि बळ, विद्या आणि बुद्धी या गोष्टी जगाला कितीही मोहित करत असल्या तरी कवीला त्याचं मुळीच आकर्षण नसतं. त्याच्या आकर्षणाची गोष्ट म्हणजे विझलेल्या आशा, गतकाळाच्या स्मृती आणि तुटलेल्या हृदयाची आसवं हेच आहे. तो दृश्य जीवनाच्या या रहस्यांबाबत केवळ विनोदच करतो. कवी त्यात विरघळून जातो. मी आपल्या 2-4 कविता वाचल्या आहेत. त्यात जेवढा रोमांच आहे, जितकं कंपन आहे, जितकी मधुर व्यथा आहे, जितका रडवणारा उन्माद आहे, ते व्यक्त करणंच अवघड. मी ते फक्त जाणू शकतो. आपल्यासारखी दुसरी देवी प्रकृतीने निर्माण केली नाही. हा आमच्यावर केवढा तरी अन्याय आहे. गोविंदीनं विषादपूर्ण स्वरात म्हटलं, नाही मेहताजी, हा आपला भ्रम आहे. अशा स्त्रिया आपल्याला गल्लोगल्ली मिळतील. मी त्या सगळ्यांपेक्षा खालच्या अवस्थेला पोहोचलेली आहे. जी स्त्री आपल्या नवऱ्याला प्रसन्न ठेवू शकत नाही, त्याला हवी तशी बनवू शकत नाही, ती काय स्त्री आहे? मी तर कधीकधी विचार करते की मी मालतीकडून ही कला शिकून घ्यावी. मेहतानी तोंड वाकडं करत म्हटलं, मदिरा लोकांना वेडं बनवते. म्हणून काय ती पाण्यापेक्षा जास्त चांगली समजायची? पाणी तहान भागवतं, जिवंत ठेवतं, शांत करतं. दारू काय करते? गोविंदेनं विनोदाचा आधार घेत म्हटलं, काही का असेना, मला मात्र असं दिसतं की पाणी वणवण फिरतं आणि मदिरेसाठी घरदारं विकलं जातात. शिवाय ती जितकी तेज आणि नशली तितकी ती चांगली. मी तर ऐकलं आहे की आपण देखील मदिरेचे उपासक आहात. गोविंदी निराशेच्या आशा टोकापर्यंत पोचली होती की अशा ठिकाणी माणसाला सत्य आणि धर्माबद्दलही शंका येऊ लागते. पण मेहतांचं तिकडे लक्ष गेलं नाही. त्यांचं लक्ष वाक्याच्या शेवटच्या भागावरच केंद्रित होऊन राहिलं. तर्काला त्यांच्याकडे बिनतोड उत्तर होतं. पण या चिमटाचं उत्तर त्यांना सुचलं नाही. आपण दारूचं उदाहरण का दिलं याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी मालतीला मदिरेची उपमा दिली. त्यांचा वार त्यांच्याच डोक्यावर पडला. ते लज्जित होऊन म्हणाले, माझ्यातही आसक्ती आहे, हे मी मान्य करतो. तिच्यात विचारोत्तेजक गुण आहेत वगैरे म्हणत माझ्या गुणाचं समर्थन करणार नाही. गुणापेक्षाही ते वाईट. आज आपल्यासमोर प्रतिज्ञा करतो की मदिरेचा एक थेंबही यापुढे घशाखाली उतरणार नाही. गोविंदी एकदम सुन्न झाली. म्हणाली, हे काय आपण बोलता? मी देवाशपथ सांगते, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. मला याबद्दल खरंच वाईट वाटतं. खरं तर आपण प्रसन्न व्हायला हवं की आपण एका व्यक्तीचा उद्धार केलात. मी आपला उद्धार केला. मी स्वतःच माझ्या उद्धाराची याचना करणार होते. माझ्याकडून? धन्य भाग्य. गोविंदी करुण स्वरात म्हणाले, होय, आपल्याशिवाय मला असं कोणी दिसत नाही ज्याला माझी कथा ऐकवावी. मात्र ही गोष्ट आपल्यापाशीच ठेवा. अर्थात आपल्याला हे वेगळं सांगायची गरज नाही. मला आता माझं जीवन असह्य झालं आहे. माझ्याकडून जेवढी तपश्चर्या करणं शक्य होतं तेवढी मी केली. पण आता सहन होत नाही. मालती माझा सर्वनाश करते आहे.
मी माझ्या कोणत्याही शस्त्राने तिच्यावर विजय मिळवू शकत नाही. आपला तिच्यावर प्रभाव आहे. ती आपला जेवढा आदर करते तेवढा दुसऱ्या कुठल्याच पुरुषाचा करत नाही. आपण कुठल्याही प्रकारे तिच्या तावडीतून मला सोडवलं तरी मी जन्मभर आपली ऋणी राहीन. तिचा स्वर अश्रूत बुडून गेला आणि ती ओक्साबोक्षी रडू लागली. मेहता आपल्या नजरेत इतके मोठे कधी झाले नव्हते. अगदी त्यावेळीसुद्धा जेव्हा अकॅडमीने त्यांची रचना 100 वर्षातली सगळ्यात उत्तम कृती म्हणून गौरवली होती. ज्या प्रतिभेची ते मनपूर्वक पूजा करत होते, जिला ते आपल्या मनातील इष्टदेवता समजत होते, जीवनात गोंधळलेल्या क्षणी जिच्यापासून काही उपदेश मिळवण्याची आकांक्षा त्यांनी बाळगली होती, ती आज त्यांच्याकडे भीक मागत होती. त्यांना आपल्या आत अशा शक्तीचा साक्षात्कार झाला की ते पर्वतही फोडू शकतील, पोहत पोहत समुद्र पार करू शकतील. त्यांच्यावर एक प्रकारची नशा चढली. लहान मूल काठीच्या घोड्यावर स्वार होते आणि समजते की ते हवेत उडतंय. मेहतांचंही काहीसं तसंच झालं. काम किती असाध्य आहे याची त्यांना शुद्ध राहिली नाही. आपल्या सिद्धांताची किती हत्या करावी लागेल याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. आश्वासक स्वरात ते म्हणाले, मला माहीत नव्हतं की तिच्यामुळे आपण इतक्या दुःखी आहात. माझ्या बुद्धीचा दोष, डोळ्यांचा दोष, कल्पनेचा दोष, आणखी काय बोलणार. नाहीतर आपल्याला इतकं दुःख का सहन करावं लागलं असतं. गोविंदी साशंकतेने म्हणाली, सिंहिणीकडून तिची शिकार हिसकावून घेणं सोपं नाही, एवढं समजून चला. मेहताने दृढतापूर्वक म्हटलं, स्त्रीचं हृदय धरतीसारखं असतं. त्यातून गोडवाही मिळू शकतो आणि कडवटपणाही. तिच्या आत पडणाऱ्या बीजात जशी शक्ती असेल तसं. आपल्याला पश्चाताप वाटणार असणार की कुठून आज या बयेची भेट झाली कुणास ठाऊक. मी जर असं म्हटलं की आज मला जीवनाचा खरा आनंद मिळतो आहे तर आपला विश्वास बसणार नाही. मी आपल्या शिरावर एवढा मोठा भार दिला. मेहता श्रद्धायुक्त स्वरात म्हणाले, आपण मला लाजवत आहात. मी सांगितलं ना, मी आपला सेवक आहे. आपल्या हितासाठी माझे प्राण गेले तरी हरकत नाही. मी ते माझं सौभाग्य समजेन. याला कवीचा भावावेश समजू नका. हे माझ्या जीवनातील सत्य आहे. माझ्या जीवनाचा काय आदर्श आहे हे आपल्याला सांगण्याचा मोह मी आवरू शकत नाही. मी निसर्गाचा पुजारी आहे आणि मनुष्याला त्याच्या नैसर्गिक रूपात बघू इच्छितो. जो प्रसन्न झाला की हसतो, दुःख झाला की रडतो आणि राग आला की मारून टाकतो. जो सुख आणि दुःख दोन्हीचं दमन करतो, जो रडण्यात कमजोरी मानतो आणि हसण्यात हलकेपण समजतो, त्याच्याशी माझं कधी जमणार नाही. जमीन माझ्यासाठी आनंदमय क्रीडा आहे, सरळ आणि स्वच्छंद. इथे कुत्सिकपणा, ईर्ष्या आणि मत्सर याला मुळीच स्थान नाही. जिथे जीवन आहे, क्रीडा आहे, हसणं खिदळणं आहे, प्रेम आहे, तिथेच ईश्वर आहे. जीवन सुखी बनवणं ही त्याची उपासना आहे आणि मोक्षही आहे. ज्ञानी म्हणतात, ओठांवर हसू येऊ देऊ नका, डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. मी म्हणतो, तुम्ही हसू वा रडू शकला नाहीत तर तुम्ही माणूस नाही, दगड आहात. जे ज्ञान मानवतेला पिसून टाकते ते ज्ञान नाही, कोलू आहे. अरे मी तर भाषण दिलं, मला क्षमा करा. आता उशीर होऊ लागला आहे. मी तुम्हाला पोहोचवतो. बाळसुद्धा माझ्या कडेवर झोपलं आहे. गोविंदी म्हणाली, मी टांगा आणला आहे. टांगा इथेच सोडून देऊ. मेहता टांगेवाल्याचे पैसे देऊन परतले. गोविंदी म्हणाली, पण आपण मला कुठे घेऊन जाणार. मेहताने विस्मित होऊन म्हटलं, का? आपल्या घरी पोहोचवतो. ते माझं घर नाही मेहताजी. मग काय, मिस्टर खन्नांचं घर आहे? ही काय विचारायची गोष्ट आहे. आता ते माझं घर नाही राहिलं. जिथे अपमान आणि धिक्कारच होतो ते माझं घर मी नाही म्हणू शकत. मेहता करुणापूर्ण स्वरात म्हणाले, नाही महोदया, ते घर आपलंच आहे आणि सदैव आपलंच राहील. मेहता जे बोलत होते त्यातलं अक्षर न अक्षर मेहतांच्या अंतःकरणातून उमटत होतं. ते घर आपण वसवलं आहे. त्यातली माणसं आपण वाढवली आहेत. प्राण देहाचं संचालन करतो. प्राण नसेल तर देहाची काय स्थिती होईल. मातृत्व हे महान गौरवाचं पद आहे आणि गौरवाच्या पदावर असलेल्या अपमान, धिक्कार आणि तिरस्कार मिळाला नाही असं कुठे झालं आहे. आईचं काम जीवनदान देणं आहे. तिच्या हातात असीम शक्ती आहे. तिला याची काय पर्वा की कोण तिच्यावर रुसतंय, कोण चिडतंय. प्राणाशिवाय देह राहू शकत नाही हेच खरं. धर्म आणि त्याग याबद्दल मी आपल्याला काय उपदेश करणार.
आपण त्याची जिवंत मूर्ती आहात. मी एवढंच म्हणेन की गोविंदीनं अधीर म्हटलं. होय, पण मी काही केवळ माता नाही, स्त्री पण आहे. मेहता क्षणभर गप्प बसले. मग म्हणाले, होय आहे. पण मला असं वाटतं की स्त्री केवळ माता आहे. त्यानंतर ती जी काही आहे तोही मातृत्वाचाच उपक्रम आहे. मातृत्व या जीवनातील सगळ्यात मोठी साधना, सगळ्यात मोठी तपश्चर्या, सगळ्यात मोठा त्याग आणि सगळ्यात मोठा विजय आहे. एका शब्दात मी त्याला लय म्हणेन. जीवनाची, व्यक्तित्वाची आणि स्त्रीत्वाचीही. मिस्टर खन्नांबद्दल आपण एवढंच समजून घ्या की ते सध्या शुद्धीवर नाहीत. ते जे काही बोलतात किंवा करतात ते उन्मादाच्या नशेत करतात. पण हा उन्माद शांत व्हायला फार दिवस लागणार नाहीत. ती वेळ लवकरच येईल आणि नंतर ते आपल्याला देवी समजू लागतील. गोविंदीनं त्यांचं काही उत्तर दिलं नाही. हळूहळू बाहेरच्या दिशेने निघाली. मेहता पुढे झाले. त्यांनी कारचा दरवाजा उघडला. गोविंदी आत बसली. कार निघाली. पण दोघेही गप्प होते. गोविंदी जेव्हा आपल्या दाराशी पोहोचली आणि कारमधून उतरली तेव्हा दिव्याच्या प्रकाशात मेहतांना दिसलं की तिचे डोळे आसवांनी डबडबले आहेत. मुलं घरातून बाहेर आली आणि अम्मा अम्मा म्हणत आईला बिलगली. गोविंदीच्या मुखावर मातृत्वाचं उज्ज्वल गौरवमय तेज चमकत होतं. तिने मेहतांना म्हटलं, आपण माझ्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल खूप खूप आभार. मग मान खाली घालून ती चालू लागली. आसवाचा एक थेंब तिच्या गालावर उघळत होता. मेहतांचे डोळेही पाणावले. त्यांच्या मनात आलं, ऐश्वर्य आणि विलासातही हे स्त्री हृदय किती दुःखी आहे. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढच्या भागात नक्की भेटूयात गोविंदीचं काय होतं ते पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.